दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर पीडित मॉडेलनं SMS द्वारे काय स्पष्टीकरण दिले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हे प्रकरण न्यायालयात आहे। सत्य माहित नसताना कुणीही या संवेदनशील प्रकरणावर मतप्रदर्शन करू नये। मी शिवीगाळ करून FIR नोंदवल्याचं मेल मीडिया समोर ठेवण्यापेक्षा सुनील पारस्करांनी पुरावे द्यावे। तुम्ही बलात्कार झालेल्या पीडित तरुणीकडून काय अपेक्षा ठेवता की तिनं बलात्काराचा आदर करावा? हो, मला तक्रार नोंदवायला वेळ लागला कारण ही घटना झाली त्यावेळी ते अतिरिक्त पोलीस आयुक्त पदावर होते आणि मला त्यांच्या ताकदीचा अंदाज होता आणि आजही ते आपल्या बचावासाठी शिवसेना आणि इतरांची ढाल वापरतायत। जर त्यांनी माझ्यावर बलात्कार केला नाही, मग जेव्हा माझ्यावर त्यांनी बलात्कार केल्याचे मेल मी त्यांना करत होते, मेसेजेस पाठवत होते, त्यावेळी त्यांनी माझी तक्रार का केली नाही? तसंच ज्यावेळी मी पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर बसलेले असताना त्यांच्या पत्नीने फोन कशासाठी केला? त्यांच्या ड्रायव्हर पासून वॉकी टॉकी धारकापर्यंत सगळ्यांनी मला ओळखलं कसं? असं स्पष्टीकरण त्या मॉडेलनं दिलंय।